हा सोहळा उद्घाटन सोहळा पार पडत असताना पनवेलचे कार्यक्षम आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्याकडनं आपल्या गावासाठी किंवा आपल्या गावाच्या विकासासाठी सातत्याने जेवढा लागेल तेवढा निधी आज आपल्या गावापर्यंत आलेला आहे। गावापर्यंत निधी येत असताना सन्माननीय अरुण भगत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो गावात येत असतो। गेल्या 1-1.5 वर्षापासून जर तुम्ही कार्यकाळ बघितला, काही वर्षा अगोदर विरोधी पक्षाची सरकार असल्याकारणे सत्ता असल्याकारणे आम्हाला त्या गावात आपल्या कामं करता आली नव्हती। याची खंत आमच्या मनात किंवा अरुण भगत साहेबांच्या संजय पाटलांच्या मनात आम्ही सतत बोलून दाखवत होतो की आम्हाला विकास कामं करता येत नाहीये। याचं कारण होतं की ग्रामपंचायतमध्ये आपल्याला एनओसी भेटत नव्हत्या, पण जसं ग्रामपंचायतीमध्ये प्रशासन मॅडम बसल्या त्यांच्या बसल्याकारणाने आपल्याला सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध व्हायला लागले। ते दाखले उपलब्ध होत असताना अरुण भगत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज तब्बल 80 लाखापर्यंतची कामं आपण चिखल्या गावात करू शकलो। मी साहेबांच्या मनापासून आभार मानतो साहेब की तुमचं विशेष लक्ष आमच्या चिखल्या गावावरती आहे। भाजप भारतीय जनता पार्टी चिखलीमध्ये काम करत असताना अनेक संकट आली, प्रत्येक संकटाला सामोरे कसे जायचं हे आम्हाला सन्माननीय अरुण भगत साहेबांकडून शिकायला मिळाले। साहेबांचं मार्गदर्शन आज त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना गावावरती जेवढी जास्तीत जास्त विकास कामं करता येतील ती विकास कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो। गावामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही फिरत असतो, थोड्या मोठ्या ज्येष्ठांचा आम्हाला नक्कीच आशीर्वाद असतो। गावातील प्रत्येक नागरिक आज बघत असतो की हा खूप छोटा मुलगा आहे जो गावात आज अरुण भगत साहेबांचा त्यांच्याकडनं मार्गदर्शनाखाली काम करत असताना गावात विकासाची गंगा घेऊन येतोय। साहेब आम्हाला खूप अभिमान वाटतो साहेब तुमचा की गेल्या बऱ्याचशा 15 वर्षापासूनच्या कार्यकाळामध्ये आपण आमच्या गावासाठी जे काही केलंय ते खरंच जेव्हा शब्द सुद्धा सांगता येणार नाही। साहेब आता जो आपण रस्त्याचं भूमिपूजन घेतलंय सोसायटीची गेल्या 26 जानेवारीला आपल्याकडे भाव होती जेव्हा मी कार्यक्रमासाठी इथे आलो होतो। सोसायटीच्या महिला वर्गाची मला विशेष विनंती केली होती की तुम्ही हा सर्व रस्ता एकदम व्यवस्थित करून दिलाय, आता जो राहिला टप्पा आहे तो प्लीज लवकरात लवकर करून घ्या। याच्याने काय होतं गावात येणारे प्रत्येकाचे पाहुणे म्हणा किंवा आता येणारे सण म्हणा या कार्यक्रमाला आल्यानंतर रस्ता खराब होता, पण आता जो सुख या रस्त्याने मिळतोय आम्ही समोरून एंट्री असताना आम्ही त्या रस्त्याने जात नाही, आता आम्ही ह्या रस्त्याने येतो का तर हा रस्ता एवढा सुंदर आपल्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाने इथे बनतोय। सर आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा की तुम्ही आमच्या गावावर विशेष लक्ष देताय। आम्ही जी आतापर्यंत मागणी केली ती पूर्ण करताय। तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ज्येष्ठांचा जो आज मला चिखल्या गावातून किंवा युवकांचा जो काही ज्येष्ठांचा आशीर्वाद युवकांचं मार्गदर्शन सोबत याची साथ लागतील साहेब फक्त तुमच्याच मुले। आम्ही ज्या वेळेला पनवेल तालुक्यामध्ये राजकारणासाठी फिरतो, राजकारणापेक्षा जास्त समाजकार्याला महत्त्व देणारे अरुण भगत साहेब आज गेल्या 1-1.5 महिन्यापासून साहेबांना बघतोय। साहेब इथं आले ते पण हॉस्पिटलमध्ये आले तुमच्या वाटेत आले, तब्येताची पर्वा न करता गेल्या 1.5 महिन्यापासून रामचंद्र ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आज रायगड जिल्ह्यामध्ये होते, पनवेल तालुक्यात होते। जिथं जिथं जाणं शक्य होईल तिथं तिथे अरुण भगत साहेब नक्की पोहोचतात की बाबा सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळायला पाहिजे या उद्देशाने ते करत असतात। तरी आपल्या या रस्त्याचं उदाहरण कसं की ते लोक उपस्थित राहिले तर आम्हाला खूप अपेक्षा आहे की पुढच्या वेळेला सोसायटीच्या मेंबरने सांगितलं की ज्या वेळेला काम पूर्ण होईल त्यावेळेला आमच्या प्रशांत ठाकूर साहेबांची उपस्थिती आम्हाला सोसायटीमध्ये म्हणून व्यक्तिशा पाहिजे। तर आमची ती मागणीच राहील की येत्या पुढच्या कार्यक्रमाला आमच्या साहेब पण असतील, कारण सोसायटीच्या दोन्ही सोसायटीच्या माऊली अर्बन सोसायटी असेल किंवा रिवेरा असेल जेव्हा बसतो तेव्हा ते आमदार साहेबांच्याबद्दल बोलत असतात। त्यांच्या इच्छा आहेत की आम्हाला आमदार साहेबांजवळ आमच्या काही भावना व्यक्त करायच्या आहेत। मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही आयुष्याजवळ जरी भावना व्यक्त केल्या ते पण आयुष्याच्या भावना साहेबांपर्यंत नक्की पोहोचवतील। साहेब या 10 लाखाच्या निधी दिल्याबद्दल आमच्या गावाच्या विकासावर विशेष